अकोट तालुक्यातील सावरगाव ते वणी वारुळा रस्ता प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या या डांबरी रस्त्याचे काम खापरवाडी येथील काही शेतकऱ्यांच्या विरोधामुळे बंद पडल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका संघटक शुभम नारे यांच्या नेतृत्वाखाली अकोटचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. रस्त्याचे काम तातडीने सुरू न झाल्यास अकोट तहसील कार्यालयासमोर मुक्काम आंदोलन करण्याचा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात तहसीलदार आणि भूमी अभिलेख विभागामार्फत या रस्त्याची अधिकृत मोजणी करण्यात आली होती. शासनाने निश्चित केलेल्या मोजणीनुसार रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र आता खापरवाडीतील काही शेतकऱ्यांनी या कामाला विरोध करत काम थांबवल्याचा आरोप करण्यात येत आहे. रस्ता बंद झाल्यामुळे सावरगाव आणि परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शाळकरी विद्यार्थी, दूध व्यवसाय करणारे शेतकरी आणि रोजच्या कामासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांचे हाल होत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. दररोज रस्त्याच्या जागेवरून वाद निर्माण होत असून परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. या वादातून कधीही मोठी दुर्घटना घडू शकते अशी भीतीही गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा आणि पक्का करून द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. अन्यथा संपूर्ण गाव अकोट तहसील कार्यालयासमोर मुक्काम आंदोलन करेल असा स्पष्ट इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला. याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका संघटक शुभम नारे यांनी प्रतिक्रिया देताना काय सांगितले पाहूयात. आज दिनांक 23 रोजी आम्ही एडीओ साहेब लोणारकर साहेब यांना अकोट येथे सावरगाव ते वणी वारुळा फाटा या रस्त्यासाठी निवेदन दिलेले आहे. समस्त सावरगाव ग्रामवासी, विद्यार्थी पालक व दुग्ध व्यावसायिक सर्व शेतकरी हा रस्ता सावरगावचे जे रस्ता झालेला आहे, हा रस्ता शासनाला 2.5 वर्षानंतर जाग आला आणि 2.5 वर्षानंतर त्याची मोजणी केली. तो आज खापरवाडीच्या शेतकऱ्यांच्या शेतातून निघाला. पक्का मोजला तर, परंतु ते शेतकरी त्यांच्या जो शेतातून रस्ता निघाला ते रोज रस्ता नवीन नाले खंडून इकडून तिकडून टाकत आहेत. त्यामुळे येणाऱ्या उद्या परवा या पावसामुळे गावकऱ्यांचे फार हाल होणार आहेत. विद्यार्थी ये जाण करतात, 100-150 यांचे हाल होणार आहेत. म्हणून आम्ही हे एडीओ साहेबांना यांना निवेदन दिलेलं आहे व प्रतिलिपी आमदार रणधीर सावरकर साहेब यांना सुद्धा केलेला आहे. त्यामुळे आज जर 8 ते 10 दिवसात हा मुद्दा मार्गी जर लागला नाही तर आम्ही 8 ते 10 दिवसात तहसील कार्यालयावर मुक्काम आंदोलन करू. सावरगाव ते वणी वारुळा रस्ता प्रश्नावर प्रशासन कोणती भूमिका घेते आणि गावकऱ्यांच्या मागण्यांवर किती लवकर निर्णय घेतला जातो याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.